सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयोग योग, त्यातील ओबी 111 ते 160 आज आपण पाहत आहोत. मनावरती राज्य नाही आणि आपण जग जिंकायला निघालो. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जो स्वतःच्या मनावर विजय मिळवू शकत नाही तो आयुष्यात कधीही जिंकू शकत नाही. या ओव्यांमध्ये कळतं की मन कसं आपल्याला खाली खेचतं आणि त्याचं मनाला उंच कसं नेऊ शकतो. चला तर मग आत्मसंयोग योगातील या गूढ ज्ञानाकडे आज आपण वळूयात. हा नामाचे एक जयांचे, पाहता गगनही दिसे टांचे, गुण एक काय दयांचे, आकळशील तू. ज्याच्या नामापुढे आकाशही तुकडे वाटते, त्या भगवंताचा एक एक गुण तू कसे जाणशील. मनोनी असो हे वानने, सांगोनी नोकवनाची लक्षणे, दावावी मिशेने का बोलिलो ते. म्हणून हे वर्णन आता पुरे. ही लक्षणे सांगण्याच्या निमित्ताने देवाने कोणाची लक्षणे सांगितली आणि ती का सांगितली हे मला सांगता येत नाही. एके द्वैताचा ठावची फेडी, ते ब्रह्मविद्या की जेल उघडी, तरी अर्जुना पडेल हे गोडी, नासे नहन. जे आत्मज्ञान द्वैताचा समूळ नाश करते ती जर स्पष्ट केली तर प्रिय अर्जुनाविषयीचे प्रेम हे नाहीसे होईल. मनोनी ते तैसे बोलणे, नवे सडपातळाड लावणे, केले मनची वेगळवाने, तो कावया. म्हणून भगवंत तसे बोलले नाहीत. आडपडदा लावून अर्जुनाचे आणि आपले मन प्रेमाचा उपभोग घेण्यासाठी देवांनी वेगळे ठेवले. जया सोहम भाव टकू, मोक्ष सुखा लागू निरंकू, तयाची दिठी छाझने कळंकू, लागेल तुझिया प्रेमा. मी ब्रह्म आहे या भावनेत जे अडकून राहतात त्यांचे मन मोक्ष सुख मिळवण्यासाठी लालचावले आहे. अहम भाव येयाचा जाईल, मी तेची हाजरी होईल, तरी मग काय किजेल एकलेया. कदाचित याचा मीपणा जाईल आणि जर हाच मीच जाईल तर मग मी एकट्याने काय करावे. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलिजे, ना तरी दाटुनी खेव दिजे, ऐसे कवन आहे. पाहिल्याबरोबर डोळे शांत होण्यास आणि तोंड भरून बोलण्यास किंवा आनंदाने दृढ आलिंगन देण्याला दुसरे कोण आहे. आपुलिया मना बरवी, असमाई कोठी जीवी, ते कवनेसी चापणावी, जरी ऐक्य चाहले. जर अर्जुनाचे आणि माझे ऐक्य झाले तर आपल्या मनात न मावणारी अशी उत्तम गोष्ट कोणाजवळ बोलावी. या का कुळती जनार्दने, अन्योपदेशाचे निहाताशने, बोला माझी मन मने अलंगू सरले. या अडचणीमुळे श्रीकृष्णांनी बोलण्यात साधूची लक्षणे सांगून ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि त्यांचे मन वळवले. हे परिस्थिता जरी कानडे, तरी जाण पापात अवघडे, कृष्ण सुखाचे चिरपडे उतले का. हे तुम्हाला ऐकताना जरी अशक्य वाटले तरी पात हा खरोखर श्रीकृष्णांची ओतीव मूर्ती आहे असे पक्के समजा. हे असो वसेची शेवटी, जैसे एकची बी वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. एखाद्या वान स्त्रीला तिचे वय होऊन गेल्यावर एकच मूल झाले म्हणजे ती जशी तिच्यावर प्रेमाची पुतळी होऊन नाचते. तैसे जाहले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. तशी कृष्णांची गोष्ट झाली आहे. त्यांचे अर्जुनावरील अत्यंतिक प्रेम जर दिसले नसते तर मी असे बोललो नसतो. पाह पानवल कैसे चोज, की उपदेशु केउजे झुंज, परिपुढे
भालभाचे भोज नाचत असे. आश्चर्य पहा की भगवंताचे अर्जुनावरील प्रेम कसे आहे, कसला युद्ध प्रसंग आणि हा काय उपदेश. परंतु या ठिकाणी भगवंताच्या प्रेमाची मूर्ती अगर चित्रच बनून नाचत आहे. आवडी आणि लाजवी व्यसनानी शिनवी, पिसे आणि न भुलवी तरी तेची काय. लाज आणणारी आवड, शीन उत्पन्न करणारे व्यसन आणि न भुलवणारे पिश अशा गोष्टी दृष्टीस पडतील तर त्याचा उपयोग काय. मनोनी भावात तो ऐसा अर्जुन मैत्रीचा कुवासा, की सुखे शृंगारली मानसा दर्पणू तो. सारांश, अर्जुन हा भगवंताच्या मैत्रीचे आश्रयस्थान आहे किंवा सुखाने शृंगारलेले आपले मन पाहण्याचा आरसाच होय. या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाचे सुक्षेत्र, श्री कृष्ण कृपे पात्र याची लागी. अशा प्रकारे तो अर्जुन धन्य व पुण्य पावन आणि भक्तिरूप बीज पेरण्याचे उत्तम शेत असल्यामुळेच कृष्ण कृपेला पात्र झालेला आहे. हो का आत्मनिवेदन तळींची, जे पिटिका होय सख्यांची, पार्थो अधिष्ठात्री तेथींची मातृका काम. अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीची भूमिका जी सख्य भक्ती तिची अर्जुन ही मुख्य देवता आहे. पासींची गोसावी न वर्णीचे, मग पायिकाचा गुण घेईचे, ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. परमेश्वराचे वर्णन करायचे सोडून भक्तांच्या गुणाचे वर्णन करावे इतका तो अर्जुन स्वाभाविकपणे देवास आवडतो. पाह पा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमी मानिचे, ते पती कुणी काय न वानिचे पतिव्रता. पहा, जी पतीस प्रेमाने बसते आणि जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचे वर्णन तिच्या पतीपेक्षा जास्त करायला नको का. तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनाची दैवा, एकायतनो चाहला. तसे अर्जुनाचेच विशेष वर्णन करावे असे मला वाटले, कारण त्रिभुवनाचे सर्व भाग्य एका अर्जुनालाच प्राप्त झाले. जयाची या आवडेची निपांगे, अमृत ही मूर्ती आवेगे, पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची. ज्याच्या प्रेमाच्या अधीन होऊन निराकार परमात्मा सगुण होतो, जो स्वतः परिपूर्ण आहे त्याला देखील त्याचा वेध लागतो. तव श्रोते म्हणती देव, कशी बोलाची हवाव, काय नादा ते हन बरव, जिनोनी आली. श्रोते म्हणतात आमचे भाग्यच विशेष आहे, बोलण्याला काय रंग आहे पहा, याच्या बोलण्यापुढे नाद ब्रह्मही फिकेच आहे. हा हो नवल दोही देशी, मराठी बोलीचे तरीशी, वाणी उमटता हे आकाशी साहित्य रंगांची. जिच्यामुळे आकाशात काव्यरंग उधळले जातात ती मराठी भाषा इतकी सुंदर बोलता येते, आश्चर्य आहे. कैसे उन्मेष चांदिने तार, आणि भावात पडे गार, हिची श्लोकात कुमुदिनी फार साविया होती. ज्ञानरूपी चांदणे कसे टपोरे पडले आहे पहा, त्यातील अर्थ हाच गारपा आहे आणि श्लोकांचा अर्थ ही जणू चंद्र विकासी कमळे विकसित होत आहेत. चाडची निचाडा ऐसी मनोरथी थोरी, तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. या बोलण्याची थोरवी एवढी की निरीच्छ पुरुषाला देखील ते ऐकावेसे वाटते. अशा मराठी भाषेतील सद्गुणांना मोहून श्रोते डोलू लागलेले आहेत. ते निवृत्ती दासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले, नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. ते ज्ञानदेवांनी जाणले आणि मग श्रोत्यांना म्हणाले, इकडे लक्ष द्या, पांडवाच्या कुळात आज कृष्णरूपी दिवस उगवला, त्याचे भाग्य उजळले.
देवकिया उदरी वाहिला, यशोदा सायाचे पाळिला, काशेकी उपेगा गेला पांडवांसी. देवकीने ज्याच्या उदरात वाढवले, यशोदेने ज्याचे पालन केले, परंतु तो शेवटी पांडवांच्याच उपयोगी पडला. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे चलगी, देवाई संत चिन्हे अंगी, नठकती माझ्या. श्रोते म्हणतात बरे असो, आता पुढे सांगा. यावर ज्ञानेश्वर म्हणतात, मग अर्जुन सलगीने म्हणाला, कृष्णा, माझ्या अंगी संतांची लक्षणे नाहीत. हिरवी या लक्षणांची या निजसारा, की माळे की रपुरा, परी तुमचे निबोले उधारा, थोरावे जरी. संत लक्षणांचा विचार करता मी फार अपुरा पडेन, पण तुमच्या बोधाच्या बळावरच मी थोर होईल. जे तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मी होई जेल, काय झाले अभ्यासी जेल, सांगाल जे. तुम्ही मनात आणलं तर मी ब्रह्म होईन, तुम्ही काय सांगाल ते मी अभ्यास करेन. हा होणे नो कवनाची कहाणी, ऐकोनी श्लाघे तसो अंतकरणी, ऐसी जाहले पणाची शिदयानी, कायसी देवा. पण देवा, तुम्ही कोणाविषयी बोलतात ते मला नेमके कळत नाही, परंतु ते ऐकल्यावर मनात त्याची स्तुती करावी वाटते. तर याच्या अंगी ही लक्षणे असतील, त्याची थोरवी किती असेल बरं. हे अंगे म्या होई जो, ए तुले गोसावी आपले पनकी का, तेव्हा हा सोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. भगवंता, मला आपला मानून ती स्थिती मला लाभेल असे करा. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, ठीक आहे, तसे करू. देखा संतोषी एक न जोडे, तेव्हाची सुखाचे सैद सांकडे, मग जोडली या कवनीकडे अपुरे असे. पहा, जोपर्यंत मनात समाधान नाही तोपर्यंत सुखाचा चौकडे दुष्काळच असतो, पण एकदा का संतोष प्राप्त झाला की मग सुखाला कमी पडतच नाही. तैसा सर्वेश्वर बळिया सेवके, मनोनी ब्रह्म ही होय तो कौतुके, परी तैसा भारे आतला पिके, दैवाचे नी. अर्जुन सर्वेश्वराचा सेवक आहे, म्हणून तो सहज ब्रह्मही होईल. पण अर्जुनाचे दैव किती अलौकिक की त्याच्या भाग्याने श्रीकृष्ण त्यांना प्राप्त झाला. जो जन्म सहस्रांची यासाठी, इंद्रादिकाही महागु भेटी, तो आदिनुके तुला किरुती, जे बोलूही न साहे. सहस्रावधी जन्म घेऊनही ज्याचे इंद्रादी देवकांना देखील दर्शन दुर्लभ असा तो श्रीकृष्ण अर्जुनाच्या किती स्वाधीन झालेला आहे पहा. अर्जुन प्रश्न करेपर्यंत त्याला धीरही धरवत नाही. मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होआवे, ते अशेष ही देवी अवधारिले. मग ऐका, अर्जुनाने मी ब्रह्म व्हावे असे जे म्हटले ते श्रीकृष्णांनी ऐकले. तेथे सेचेक विचारिले, जे या ब्रह्मतत्वाचे डोहाळे जाहले, परिउद्रा वैराग्याले आहे बुद्धीची. भगवंतांनी विचार केला, ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागलेले आहेत, त्या अर्थी त्याच्या बुद्धीच्या पोटात वैराग्य रूपी गर्भ राहिला आहे. रवी दिवस तरी आपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे, जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. एरवी ब्रह्म होण्याला अद्याप दिवस कमी आहे, परंतु वैराग्य रूपी वसंताच्या भाराने मी ब्रह्म आहे असा भावरूपी मोहोर दाट आलेला आहे. म्हणून प्राप्ती फळी फळता, यासी वेळू नवल गेला आता, होय विरक्तुईसा अनंता, भरभसा जाहला. म्हणून ब्रह्मप्राप्तीचे फळ येण्यास आता वेळ लागणार नाही. हा वैराग्य संपन्न झाला आहे अशी देवाची पूर्ण खात्री झाली. मने जे जे हा अधिष्ठेल, ते आरंभीच या फळेल,
मनोनी सांगितला नवचेल अभ्यासू वाया. आता हा अर्जुन जे जे करेल ते ती फळास येईल, म्हणून याला सांगितलेला अभ्यास हा वाया जाणार नाही. ऐसे विवरोनी श्रीहरी म्हणितले ती अवसरी. अर्जुना हा अवधारी पंथ राजू. श्री ज्ञानदेव म्हणतात, श्री कृष्णाने आता दूरवर विचार करून म्हटले, अर्जुना तुला श्रेष्ठ मार्ग सांगतो ते ऐक. तीर्थ प्रवृत्ती तरुच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची आकोडी. जे मार्गीचा कापडी महेशू अजुनी. या मार्गामध्ये प्रवृत्ती रूप झाडाच्या बुडालाच निवृत्ती रूप कोट्यावधी फळे दिसत आहेत. अर्थात या मार्गाचे आचरण केल्याने मोक्षरूपी फळ मिळते. या मार्गाचे श्री शंकर अद्यापपर्यंत यात्रेकरू आहेत. पैल योग रुंदे वहिली, आडवी आकाशी निघाली. की तेथ अनुभवाच्या बाऊली, धोरणू पडिला. परंतु योगीजनांनी आलंबहीन मार्गाने धाव घेतली. नंतर त्यांना अनुभवाच्या पावलांनी ब्रह्माचा थांग लागला. तेही आत्मबोधाचे नीव उजुकारे, धाव घेतली कसरे. ही एद सकळ मार्ग नितसरे, सांडूनिया. तेव्हा इतर अज्ञान रूप मार्ग सोडून त्या योग्यांनी आत्मबोधाच्या सरळ मार्गांनी एकसारखी धाव घेतली. पाठी महर्षी नियाले, साधकाचे सिद्ध झाले. आत्मविद थोरावले, येण्याची पंथे. नंतर महर्षी याच मार्गाने गेले. याच मार्गाने साधकाचे सिद्ध झाले. याच मार्गाने आत्मज्ञानी पुरुष मोठे झाले. हा मार्ग जे देखिला, ते तहान भूक विसरिजे. रात्रंदिवस नेलीजे वाटे. हा मार्ग ओळखला की तहान भूक हरपून जाते आणि या मार्गाने चालताना दिवस रात्रीचे भान उरत नाही. चालता पाऊल जेत पडे, तेथ अपवर्गाचे खाणी उघडे. आव्हांटली यात्री सोडे, स्वर्ग सुख. या मार्गाने जात असता जिथे पाऊल पडेल तेथे मोक्षाची खाणच उघडते आणि या मार्गावरून भ्रष्ट झालेला देखील स्वर्गाचे सुख प्राप्त करतो. पूर्वालिया मोहरा, येईचे पश्चिमेची आघरा. निश्चळपणे धनुर्धरा, चालणे तिचे. अर्जुना, या मार्गात पूर्व दिशेला चालायला लागून पश्चिम दिशेला घरी यावे असे आहे. मनाचा स्थिरपणा हेच या मार्गाचे चालणे आहे. येणे मार्गे जया ठाया जायचे, तो गाव आपणची होईजे. हे सांगू काय सहजे, जानसी तू. या मार्गाने ज्या मुक्कामास पोचायचे ते गावच आपण होतो. किती सांगू तुला, हे सहज कळेल. शेवटी माऊलींचा एकच संदेश आहे, मन जिंका, जग आपोआप जिंकलं जाईल. मनच आपला मित्र आहे आणि मनच आपला शत्रू आहे. निवड मात्र आपल्या हातात आहे. ही ओवी फक्त ऐकायची नाही तर आपल्या आयुष्यामध्ये उतरवायची आहे. जर हा विचार आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.